विठ्ठल बाजवा बोला बोला आराम से चल रहे विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ति मुक्ताबाई संत श्रेष्ठ सोपान काका भगवान की संत श्रेष्ठ जोग महाराज प्रभु रामचंद्र भगवान की अलवेली सरकार की हनुमान जी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की नर्मदा मैया रानी सरकार की विठ्ठल 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 हरिणे माझे हरि दे चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोये बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा नोवे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी पारखियासी सांगता गोष्टी घरची खुटी खातील आता कैसे जाऊ घरा नोवे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राई तुका म्हणे निवांत राई पाहिले पायी परतोनी आता कैसी जाऊ घरा नोये बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथमाना पांडुरंगा करू प्रथमाना करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी करा कुसरे काहीच नेणे बोलत वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोई दीजियो श्री वृंदावन को बास लाली मेरे लाल की जित देखे उतलाल मैं देखन गई लाल को मैं हो गई लालम लाल मुक्ति कै गोपाल सो मेरी मुक्ति बताए
ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए। उल्टा नाम जपत जग जाना वाल्मीकि हुए ब्रह्म समाना। जग के लिए रोवे गोविंद राधे तेरे लिए ना रोवे गोविंद राधे। तू ही तो है तू ही तो है तू ही मेरा नंदन अपना बना ले मोही तू ही मेरा नंदन। सब द्वार को छाड़ के राधे आयो तेरो द्वार। हे वृषभानु की लाडली मेरी और नियार। लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुनाथम कारुण्यरूपम करुणाकरतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरत्वमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत विराजिए कथा करुमति अनुसार। प्रेम सहित गादे धरो पधारिए पवन कुमार। जयति ते दिकं जन्मना ब्रज शयत इंदिरा शश्वदत्रहि। दैत दृश्यतं दीक्षुतावकस त्वयि धृता सवस्तं विचिन्वते। श्री कुंज बिहारी शैदास राधा शरणं बाधाहरणं ये दुख भंजन मारुति नंदन। ये दुख भंजन मारुति नंदन। सुन लो मेरी पुकार पवन सुत उनकी बारंबार। ठाकुर हमारे रमण बिहारी हमें रमण बिहारी के। साधु सेवा धर्म हमारा कामन दुनियादारी से। कोई भला कहे चाहे बुरा कहे हम हो चुके रमण बिहारी के। साधु सेवा धर्म हमारा कामन दुनियादारी से। विठाला 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 हरिणे माझे हरिले चित्त भार बित विसरले। आता कैसी जाऊ घरा नोवे बरा लौकी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनी जगद्गुरु महाराष्ट्र भूषण देहू निवासी सुप्रसिद्ध असणारे वैराग्य मंत पुतळे जगद्गुरु तुकोबर आहे। आणि जगद्गुरु तुकोबरांचा उत्कृष्ट गोड असा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबर आहे त्या गोपिकांचं वर्णन करतात। त्या वृंदावनातल्या ज्या गोपिका आहेत त्यांची महिमा सांगतात। जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार एवढा मोठा आहे तो अधिकार आम्हाला तुम्हाला कळणार नाही। फक्त कळाला असेल तर देवतांना कळाला, कळाला असेल तर संतांना कळाला। आपण त्याच्यात येतो पण एवढे नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार खूप मोठा आहे। आणि जगद्गुरु तुकोबरांचा हा अभंग काल्या प्रकरणातील आहे, गवळणी प्रकरणातील आहे। माय बाप हो, संत जन हो, कृपा पात्र हो, कृपा दाता हो। कीर्तन करण्यापूर्वी थोडा पर्याय देणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, महत्वाचं आणि उचित पण आहे। या पवित्र नगरीमध्ये बऱ्याच वर्षानंतर अष्टविनायक सेवाभावी संस्था द्वारा श्रीमद भागवत कथा आणि आज भागवत कथेचा विश्राम म्हणजे काला। कालच बोललो, तू कशा करता आला, त्याला म्हणतात काला। सगळ्यांचा आज पगार होणार आहे म्हणून आनंदाचा काला गोपाल काल। हा काला प्रत्येकाला मिळत नाही, मिळणारही नाही। खूप जन्माचं पुण्य लागतं हा काळा प्राप्त होण्यासाठी। माय बापू राधा राणी नर्मदा मैया बाकी बिहारी माझे आई वडील तुळजापूर भवानी माँ सटकेश्वर महादेव भगवान या भूमीतले जेवढे संत असतील त्यांचा कृपादृष्टी आशीर्वादाने मला जसं बोलता येईल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही।
एक लक्षात घ्या, तुम्हाला 1 तास बरं वाटेल असं कीर्तन करायचं नाही. मला 1 तास बरं वाटलं पाहिजे असं कीर्तन करायचं नाहीये. 1 तासात तुमचं बरं होऊन जाईल असं कीर्तन करायचंय. म्हणून सगळ्यांनी तन मन धनाने श्रवण करा. कीर्तन करण्यापूर्वी पर्याय देणं आवश्यक गरजेचे महत्त्वाचं उचित आहे. या ठिकाणी सगळे गुणीजन वारकरी टाळकरी मंडळी आहेत. आमचे विणेकरी बाबा महाराजांचं नाव हमारे किशन बाबा या ठिकाणी विराजमान आहेत. तसेच भागवताचार्य नाव सांगत चला म्हणजे कसं मला परमपूजनीय आमचे रवींद्रजी महाराज भागवताचार्य आहेत. त्याचबरोबर बाबा दामोदर बाबा विराजमान आहेत. त्याचबरोबर माईक मध्ये बोला चैतन्यजी महाराज खूप सुंदर चाल म्हटली सुरुवातीला महाराजांनी. ज्ञानोबा बाबा आहेत. विशालजी महाराज आहेत या ठिकाणी. नामदेवजी महाराज आहेत. त्याचबरोबर बोला बाबा फटाफट. खुशाल महाराज आहेत. महाजन का करता विशालजी महाराज आहेत. प्रेमचंद दादा आहेत. किशोर दादा वाणी धन्यवाद. मिस्त्री साहेब पांडुरंग दादा आणि तुमचं गोलूजी पाटील आणि मृदुंग सम्राट खूप सुंदर महाराज. कालपासून ते मी बघतोय त्यांच्या चेहरा अशी प्रसन्नताच आहे. काय महाराज अंबादासजी महाराज पहिली मुलाखत झाली वाटतं पण मला लक्षात नाहीये. मुक्ताई नगर अंबादासजी महाराज आहेत. एका मिनिटात सगळ्यांचा परिचय तुम्हाला दिला. यांचा परिचय सगळ्यांनाच आहे 7 दिवसापासून. कारण कीर्तनामध्ये जोपर्यंत लावणी मृदुंग सुटी टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने महाराज सेवाभावी संस्था द्वारा अष्टविनायक सेवाभावी संस्था द्वारा कीर्तन आहे. अभंग इतका सुंदर निवडलाय आणि आज काल्याचाच अभंग आहे. काय सांगावं मला तेच कळत नाहीये. 3 दिवसापासून मी कृष्णाचं चरित्र सांगत होतो आणि परत तेच चरित्र मला सांगावं लागतंय. कारण इथे दुसरं चरित्र सांगता येत. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी विठाला विठाला जे चरित्र कृष्णाने केलेलं आहे त्याचं उच्चारण करायचं. आणि तुम्ही कथा सगळे ऐकल्यात. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे. त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी यम सुद्धा कापतात. तुकाराम नाम घेता काफेयम धन्य. अगं दीदी इकडे आण ना बाई. वापस नको घेऊन जाऊ. इथं ठेव. विचारते कोणाला तरी कुठे ठेवायचं. इथं ठेव बेटा. हा ठेवा. राहू दे ना. हो इथं राहू दे. मी मागितलंय ना. मिस्त्री काही सुधरू देणार नाही आपल्याला. विचारी विचारते कुठे ठेवायचं. ती म्हणते तिकडे मागे नाही. तोंडातला घास मागे पाठवताय. चांगलंय का? माझ्या डोळ्यापुढे पण दिसला पाहिजे ना तो काला. करे का नाही. सगळं आहे ना. पोतीचे पोते जमा आहे ना. थोडं परत द्या आम्हाला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे महाराज. तो अधिकार तुम्हा मला कळणार नाहीये. काला म्हणजे नेमका काय आमच्या लक्षात कधीच आलं नाहीये.
तुकोबाराय लक्षात आले नाही. 7 दिवसापासून तुम्ही श्रीमद भागवत कथा हिंदीमध्ये श्रवण करत होतात, पण कीर्तन मराठीतच करावं लागतं. हा, मी इकडे महाराष्ट्रात मराठीत करतो. बाय चान्स मध्य प्रदेशमध्ये कधी कीर्तनच होत नाही, त्यांना 8वा दिवस माहीतच नाहीये, पण तरी मी तिकडे गेलो का कीर्तन करतो, पण हिंदीतच करतो. तिकडे गेलो तर ज्ञानोबराय तुकोबारायांचं, नामदेव महाराजांचं चरित्र सांगतो, आणि इकडे आलो की त्यांचं चरित्र सांगतो. तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा आहे ना महाराज, ज्यांचं नाव जरी घेतलं तरी यम कापतो. फक्त मी अधिकार सांगतोय त्यांचा, मग पुढे चालतो. त्यांनी गोपिकांना उपदेश करावा, किती मोठा अधिकार असेल. 4 राम हुए 4. पहिले राम श्रीराम, आवाज खिसतोय खूप. पहिला राम श्रीराम, दुसरे परशुराम, तिसरे बलराम, आणि कलियुगामध्ये चौथे संत तुकाराम. 4 राम झाले महाराज. पण बरेच लोक म्हणतात, आत्ताचे लोक म्हणतात, तो मेला वाटतं नरेंद्र दाभोळकर, चांगलाच मारला त्याला, मुंडीच उडवली. उडवायलाच पाहिजे अशा लोकांची. या अंधश्रद्धावाल्यांना आहे ना ठोकायलाच पाहिजे. काय बोलला होता तो? तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणे. महाराज माझ्या समोर येत नाही महाराज, एक डायरेक्टर बी येत नाही. आता एक डायरेक्टरने आता मागे हे काढली होती, तुकोबारायांची स्टोरी काढलेली होती, आणि त्याच्यात तुकोबारायांच्या 2 पत्न्या सोबत दाखवल्या आहेत त्या सिनेमामध्ये. या डायरेक्टरना कोण परमिशन देतं तेच कळत नाही मला. म्हणतात ना लहान तोंड मोठा घास, तशी गंमत आहे आमची. अधिकार खूप मोठा आहे तुकोबारायांचा. बरेच लोक म्हणतात की तुकोबारायांना संसार करता आला नाही. संसार करता आला नाही की केला नाही? बोला पटकन. केला नाही. अहो त्यावेळेस तुकोबारायांजवळ 75 लाखाची प्रॉपर्टी होती, शिवाजी महाराजांना वापरायला दिली. काय? 75 लाखाची प्रॉपर्टी शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वापरायला दिली. तर मला सांगा संसार करता आला नसता? केला नाही महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. कधी कधी असंही म्हणतात, आजी संसार सफळ झाला गे माय, केले पाय विठोबाचे, अवघाची संसार सुखाचा करी. कधी संसार आनंदात सांगतात, कधी 0 बजे, कधी सफल झाला. संतांचं काही खरं नाहीये, काही खरं नाही महाराज. त्यांच्या मनात जे आलं ते सांगतात, पण ते खरं सांगतात, खोटं काही सांगत नाही. प्रत्येकाचा संसार सुखात होतो, कोणाचा 0 मध्ये होतो, आणि कोणाचा अर्धवटच राहतो. प्रत्येकाचा त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे. ज्या रस्त्याने जायतले त्या रस्त्यातली माती विठ्ठल 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 हेच नाही. तुकोबारायांचा अधिकार केवढा मोठा आहे सांगतो तुम्हाला. एक दृष्टांत सांगतो. म्हणतात, पहिले मला त्यांचं अधिकार सांगू द्या. जगद्गुरु तुकोबारायांना तम शब्द वापरलेला आहे. पीके साहेब, तम मतलब जगद्गुरु तम हा शब्द फक्त तुकोबारायांना वापरला गेलाय. आणि त्यानंतर या कलियुगामध्ये एकच संत झाले, जगद्गुरु कृपालूजी महाराज तम. यांनी प्रेम मंदिर बनले महाराज. 1200 करोडचं मंदिर बनवलंय, प्रेम मंदिर. त्यांना हा शब्द वापरला गेलाय. हा शब्द प्रत्येक माणसाला वापरला जात नाही. लक्षात घ्या. हा बापा कोणाला लावला जातो? जे कीर्तनकार असतील, वारकरी असतील, ज्ञानोबाची वारी करत असेल, मुक्ताबाईंची वारी करत असेल, निवृत्तीनाथांची वारी करत असेल, त्यांना लावला जातो. महामंडलेश्वर कोणाला लावला जातो? ममता कुलकर्णीला. यांचे ना भेजे खराब झाले. जास्त हातात काही दिलं का पद, त्याचा परिणाम वाईट होतो. क्षमा चाहतो पत्रकार साहेब, म्हणजे आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला त्याला महामंडलेश्वर नाही, 25 वर्ष तिकडे गायब होती, म्हणजे तपस्या करत होती. कोणती तपस्या करत होती तिलाच माहिती. विदेशात तपस्या आहे का बरं? खरं सांगा, विदेशामध्ये तपस्या आहे का? बुरा नहीं मानना, हमें बुरा इस बात का लगता है, डी कंपनी के साथ रहने वाली को महामंडलेश्वर अचानक बना दे. महामंडलेश्वर का मतलब होता है, जानते हो, ऐसे संत भी उसके सामने झुकना पड़ेगा. पहले उसका करियर देखो, पीछे क्या. मी एक सांगू, कथाकार 2 तास काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पत्रकार साहेब, बारी साहेब, कीर्तनकार कथाकार 2 तास 3 तास काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका. उरलेले 23 तास तो काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या, मग लक्ष दिल तुमच्या. लाइफ का सवाल है भाई. विठाला विठाला खरं पचत नाही माणसाला. त्रुटीची लाइक बिटर, सच हमेशा कड़वा लगता है.
पचवायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. भगवान परमात्मा विठाला 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 माझं कसं आहे महाराज, मी खरं सांगू, मला जर कोणी 100 रुपयाचं काम दिलं असेल ना, मी 200 रुपयाचं काम करून निघून जाणारा माणूस आहे. पण काही लोकांना 100चं काम दिलं ना, 50 रुपयाचं काम करायची सुद्धा दानत नाही. जीवनामध्ये फेल असतात, जान लुटावतो. काल बघितलं ना महाराज, काय आनंद येत होता. रात्रभर फुलं काढत होतो झोपेत सुद्धा. आता रात्री असं करत होतं, नेमकं आमच्या बाईला फोन केला मी, व्हिडिओ कॉल, रात्री 2:30 वाजता. ओ म्हणे, काय जीवा पडल्या का तुमच्यात, असं काय करताय? अगं म्हटलं, जीवानी पडले, फुलं पडलेत, तिकडेच काढा म्हणे, मी काढायला रिकामी नाही. कारण तो आनंद एवढा होता महाराज, ती झाकी, तो आनंद, अशा कोणीच नाही जो नाचत नव्हता. प्रत्येक काही माऊल्या तर खालची फुलं उचलायच्या, वरती फेकायच्या, नाचायच्या. किती आनंद. हा पैसे देऊन भेटत नाही हो, पैसे देऊन सुद्धा भेटत नाही. पण आपल्या सगळ्यांना तो आनंद मिळत होता, भोगत होतो. हा आनंद प्रत्येकाला मिळणार नाही. मी तुकोबारायांचा अधिकार सांगतो तुम्हाला. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा आहे, संतांमध्ये अधिकार आहे. म्हणून तर ते गोपिकांचं वर्णन करतात. कोणाची स्तुती करायला कोणी लागत नाही. महाराज परमपूजनीय जोग महाराज कुस्ती खेळून जिंकलात. भुई समाजाचे होते जोग महाराज. भुई समाज हा वारकरी संप्रदायाचा मुख्य पाया. पैलवान होते, जिंकून आले, मिरवणूक काढत होते लोक. समोरून तृतीयपंथी आले, स्तुती करायला लागले. आहा, क्या कुस्ती खेली जोग महाराज तुमने, क्या कुस्ती खेली. जोग महाराजांनी एक कान पडे मारली का, चल निघाल. क्यों? माझी स्तुती करणारा पैलवानच पाहिजे, त्याला कळेल मी कोण आहे. स्तुती करणारा तोच पाहिजे. मृदुंगाचार्य काय वाचतायत समोरचा मृदुंगाचार्यालाच कळेल. एकदा मृदुंगाचार्याशी मृदुंग लावत होते, लावताय समोर बाबा असेच करत होते. 3-4 मिनिटं झाले, माझं गेलं डोकं फिरत. बाबा तुम्ही लावून द्या ना. नाही म्हणे, माझ्या मानेला त्रास आहे म्हणे, म्हणून मी असं करा. नेमकं सांग ना, मला प्रॉब्लेम होतोय. ती भावना त्यांनाच कळेल. गायनकरांची भावना गायकालाच कळेल. प्रत्येकाची भावना प्रत्येकाला कळत नाही. आता त्या दिवशी मी सहज एक चित्र बघितलं. आपल्या गावातले फौजी आले, पण फौजी आले, कोणी खुर्ची नाही दिली. पण आमच्या फौजीने त्यांना लगेच म्हटलं माझ्या जवळ बसा. म्हणजे ज्याचं त्याचं त्यालाच कळ, ज्याचं त्याचं गुडघं तिकडच लपतं. लपलं बी पाहिजे, स्वाभिमान पाहिजे. परत येऊ द्या बरं 4 संत, आमचा अधिकार आहे, तुम्ही बसा, अधिकार द्या. विठाला 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 विठाला. 10:15 अधिकार तुकोबारायांचा किती मोठा आहे. ऐका, दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो, मग गोपिकांकडे वळतो. पहिले अधिकार बघू आपण त्यांचा. एकदा तुकोबारायांचा शालक घरी आला. तुकोबारायांचा शालक समजतो ना, काय म्हणतात शालकला मधुभाऊ? साला. साला बड़ा प्रिय लगता है, और साला से भी ज्यादा. मी काही बोललो नाही. क्या हसून आजचा दिवस. कहावत है भाई, झूठ नहीं बोलता मैं. भोजन की मजा थाली से. ताट चांगलं असलं ना, जेवायला जेवण पण जातं. थोडं काही इतकं वाढून देता की ते बघून मरून जातं जेवण. बरोबर आहे का नाही? काही लोक वाढतात एकदम सुंदर, ते बघून असं वाटतं जेवण करावं. सुंदर सजवलेलं असलं ताट तर जेवण जातं माणसाला. भोजन की मजा थाली से, बगीचे में मजा माली से, ससुराल में मजा मिस्त्री साली से, और कीर्तन में मजा ताली से. वाजन नाही लावलं तुम्हाला, याला टाळी म्हणतात. न सांगता ब्रह्मनाद, न सांगता टाळी वाजून गेली तर समजाव विजय निश्चित आहे. विठाला विठाला. शालक आले तुकोबारायांचे शालक, आणि तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले होते. भंडारा डोंगरावर भजन करायला. 3 डोंगर आहेत, भंडारा, भामचंद्र आणि घोराड्या डोंगर. मी पण गेलोय महाराज बऱ्याचदा.
मी परमपूजने बोधे बाबांबरोबर बरेच वर्ष राहिलो. सुदुमऱ्याला सप्त्यामध्ये 7-7 दिवस राहायचो. हे दौऱ्याचा जो सप्ताह तुम्ही करतात ना, त्या दौऱ्याच्या सप्त्यात मी लहानपणे खूप फिरलोय, पण नंतर मला पामकुस दिलं नाही. त्यांना माहिती आहे हा इथं आला का तिथं दुसऱ्याला यूज देत नाही. खूप सुंदर सप्ताह होतो महाराज दौऱ्याचा. मी लहानपणे खूप आनंद भोगलाय, खूप भोगायचो. तर महाराज तुकोबारांचे शालक घरी आले आणि पहिल्यांदा आले. जिजामातेला एवढा आनंद झाला. जिजामातेला प्रेमाने काय म्हणायचे तुकोबाराय? आवले, आवडे म्हणायचे. काय म्हणायचे? आवडे. नाव 2 असतात, आवडे म्हणायचे. तसं जर बघायला गेलं पत्नीला कधी नावाने हाक मारू नाही, मारू नाही, पण काय करणार, मजबूर आहे. तर महाराज तुकोबारांचे शालक आले आणि पहिल्यांदा आपल्या बहिणीला भेटायला आले तर साडी आणली. काय आणली? साडी आणली. तुकोबाराय भंडारा डोंगरा भजन करत होते आणि पहिल्यांदा, आणि तुम्हाला माहिती आहे माहेरची साडी आली म्हणजे नवऱ्याने 2000ची घेऊ द्या हो, पण माहेरची 200ची होऊ द्या. खरे का नाही? अहो तुमचं आमचं सोडा. मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाईला जोपर्यंत ज्ञानोबरायची इथून साडी येत नाही ना महाराज, तोपर्यंत चेहरा खुलत नाही. अरे हे जाऊ द्या, गडावर कधी गेले का तुम्ही? जोपर्यंत बेटावर शिरपूरची साडी येत नाही ना माहेरची, तोपर्यंत चेहरा खुलत नाही. माहेरची साडीचं महत्व तिलाच कळणार. हा, तसे भाऊ बी लागतात, बहिण्या बी लागतात, तशा साड्या पाठवणाऱ्या. खरंय का नाही? बुरा मत मानना मेरी बात का मेरी बहनों. मी खरं बोलणारा माणूस आहे. अजून 1 तास खरं बोलेल आणि बोलले तुम्ही करणार काहीच नाही. पण एक सांगू, स्पष्ट वक्ता सुखी भव. जो समोर तुम्हाला रागवेल, तुम्हाला खरं सांगून समजून सांगेल ना, तो तुमचा शुभचिंतक आहे. पण तुमचं चुकीचं असून सुद्धा तुम्हाला समजून सांगणार नाही ना, समजावं तुमचा घात होणार आहे. तुमच्या चुका जर तुम्हाला समजून सांगत नसेल तुमच्या जवळचा माणूस, तर समजायचं आपला घात होणार आहे. पण आपल्या चुका जर आपल्याला समजून सांगत असेल, समजायचं आपला शुभचिंतक आहे, आपलं चांगलं विचार करतोय, फसू देत नाहीये. जिजामाताला एवढा आनंद झाला. हा, बाबाच्या घरची साडी. अरे 1500 रुपये पुऱ्या महाराष्ट्राला सांगून दिलं की भाऊच्या पाठीमागे सगळ्या बहिणी आहे. इकडचाच व्हिडिओ होता, मुक्ताबाईकडचाच व्हिडिओ होता, आमच्या माऊल्यांचा शेतात नाचत होत्या. बरोबर आहे की नाही? आपण समजून घ्या. आनंद वाटला. महाराज साडी आणली. मी प्रमाण का देतोय फक्त ऐका. लोक म्हणतात ना तुकोबारांना संसार करता आला नाही, केला नाही. महाराज साडी आणली. जिजामातेला एवढा आनंद, माझ्या भावाने साडी आणली. हा, साडी आणली. मला आता नेसायची साडी. माहेरची साडी आईनं पाठवली, मला नेसायची. जाऊ आपण देहूला आता थोडं. तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन करतायत आणि बासरी नाही, बात शांत. त्यावेळेस बासरी बजा के मोहित मत कर दो भाई. हाँ, डर लोगे मोको. महाराज तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन करतायत. जिजामातेला एवढा आनंद झाला की माझ्या भावाने मला साडी आणली. हा, ती साडी नेसायची मला, पण त्याच्यासाठी मला आंघोळ करावी लागेल. आणि जिजामाता स्नानासाठी गेली. ऐका, बुरा मत मानना. जिजामातेने पूर्वी बघा आपलं घर असायचं, घराच्या बाहेर एका कोपऱ्याला 3 भिंती असायच्या, बाथरूम. हा, जुने लोकांची. आता ठीक आहे, आता मर्यादा खूप आली आहे. हा, राणीमान चेंज झाली, बदलली आहे. पण कधी कधी असं बी वाटतं किती VIP घरामध्ये बाथरूम बनवा, किती VIP बनवा, 10 लाखाचं बनवा, पण शेवटची आंघोळ बाहेरच, अंगणातच. हे बी लक्षात राहू द्या थोडस. हा, पण आपण विसरून जातो शेवटची. हा, तर पूर्वी 3 भिंती असायच्या की नाही बाबा? हा, एका कोपऱ्याला वरती मोकळं. काय करावं, गरिबी असायची, सगळ्या गोष्टी. तर जिजामातेनं काय केलं? लुगडं आणलं. लुगडं आपण साडी नाही म्हणू शकत, त्यावेळेस काय म्हणायचे? लुगडं, पातळ लुगडं म्हणायचे की नाही. लुगडं आणलं आणि तिथं लुगडं तिनं ठेवलं अर्ध भिंतीच्या बाहेर. लक्षात येते ना? अर्ध मध्ये. आणि स्नान करायला लागले. माझ्या भावानं साडी आणली, माझ्या माहेरची साडी आली, लुगडं आलं. अगं माय, मी आता नेसन. तिकडची भाषा, हा, आळंदीची भाषा, देहूची भाषा. आणि तेवढ्यात आंघोळ करते, आनंद होतोय. माहेरची साडी, माहेरचं लुगडं मला नेसायचं. तेवढ्यात तुकोबाराय अरे भजन करत करत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि ओट्यावरच बसले. लक्षात आलं की देवी स्नान करते. आवडे स्नान करते, अंगणातच बसले. थंडीचे दिवस होते. तेवढ्यात एक 80-85 वर्षाची आजी आली.
टेकाटी टेकट 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 तुकोबा. अरे तुकोबा काय ग माय. अरे तुकोबा लय थंडी वाढली की राजा. हो ना माय लय वाढली की. अरे तुकोबा तुझ्याकडे काही असेल तर दे की रे राजा. अरे लय थंडी वाढली. हा माय देते. थांब थोडस धीर धर. आजूबाजूला बघितलं साडी लोंबकत होती बाहेर. हळूच काढली. गे ग माय येस की. आणि माय 4-5 दिवस दिसू नको ग गलीमध्ये माय. जाय ग माय. संपला विषय. स्वतःच्या बायकोचं लुगडं स्वतःच्या बायकोची साडी नेसायची साडी दुसऱ्याला जर देऊ शकतात त्यांच्यासारखे वैराग्यवान कोण असू शकतात. आणि आम्ही अरे शेजारी खिचडी देतात ती ताटली जर 15 मिनिटं लेट आली तरी पुऱ्या गलीत बोमा मारला. खरे का खोट आहे. संपूट जरी गेलं माय संपूट होत. मोठं नाव टाकून ठेवत जा. मोठा शिक्का मारून ठेवत जा. या आपण ते तुकोबर आहे. बायकोचं लुगडं सुद्धा दुसऱ्याला अर्पण करून द्यावं एवढा अधिकार आहे. आपण करून बघा बरं एखादी टायमाला. रवीन भाऊ होईल का आपल्याकडनं शक्य. आवडती साडी आणली आणि दुसऱ्याला देऊन टाकली आपण. जेवण जाईल का आपलं. ते तुकोबर आहेत. एवढा त्याग तुकोबरांच्या मनामध्ये. त्यांना संसार करता आला नाही केला नाही. मग सांगा त्यांचा अधिकार नाहीये गोपिकांना समजवायचा आहे का नाही. किती मोठा अधिकार असेल. गोपिकांना समजवतात कसे. तुकोबराय सोड द्या. तुकोबराय निघाले महाराज देहूला. देहूवरनं निघाले वृंदावनला. चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. आई वाजाना. चला बाई चला बाई चला बाई चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. कल्पनेचे सासुईचा बहु असे जातो. 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 कामकुट साडून या ब्रह्मपदी नाचो. चला बाई चला बाई चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. चला बाई वृंदावनी रास किडा पाहू. रास किडा पाहू. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. नंदाचा बाळ येथे गेला नवराव. गैरसमज करू नका. माझा स्वभाव तसाच आहे. चला बाई वृंदावन रास किडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवराव. चला बाई चला बाई. तुकोबराय वृंदावनामध्ये गेले. ऐका आवाज बडा खेचरू आहे भैया. आणि वृंदावन मध्ये गेल्यानंतर तुकोबराय जाता जाता निधिवनच्या तटाने यमुनेच्या तटाने जाता जाता एका झाडाखाली एक गोपी बसली होती. ऐका आता पॉइंट कडे या. एका झाडाखाली ती गोपी बसली होती. उदास चेहरा. मनामध्ये अनेक शंका. हृदयात कृष्णाबद्दल प्रेम. ती व्याकुळता चेहरा. तुकोबराय तिच्याकडे गेले. अधिकार किती मोठा असेल विचार करा. आणि तुकोबराय त्या गोपिकाला म्हणतात बाई अगं सगळं गोकुळ एका बाजूला तू एकटी एका बाजूला काय करते तू. एवढी उदास का बसली. काय झालंय तुला. हा काही बोलशील. हा माझं प्रश्नाचं उत्तर देशील का. बोल ना. त्यावेळेस ती म्हणते
तुकोबराय मी तुम्हाला काय सांगू, कसं सांगू श्रीनाथ, कसं समजून सांगू तुम्हाला, मला सांगता येत नाहीये. सोड द्या. म्हणजे काय झालं अभंगाच्या पहिल्या हरी रे हरी रे हरी रे काही सूर असे असतात ना, कानात ऐकू जात नाही, सीधे हृदय में जाते. कारण काही शब्द आहेत ना, काही सूर अंतकरणापासून काढले पाहिजे. बरोबर सुटलं, त्यालाही माहिती टायमिंग. तो सुद्धा काही करतोय घरी जायची. हे संकेत असतात महाराज. त्यांना सवय लागली ना, आता 7 दिवस झालं म्हणजे घरी जायचं नाही. खरंय बरं का. कारण आता बघा, त्या फेट्याला 20-21 वर्ष झाले असतील. मी जपून ठेवतो, मी प्रत्येक गोष्ट जपून ठेवतो, कारण तिची तपस्या वाढली पाहिजे. फेटे भरपूर मिळतात, हजारो फेटे असतील, पण मी माझाच फेटा वापरतो महाराज. मी कपडे बी जेव्हा घालतो ना, विश्वास करणार नाही, माझे कपडे पहिले वृंदावनमध्येच घेतले जातात. घेतल्याबरोबर पहिले राधा वल्लभजी बाकेबेर, आता सगळे ओळखीचे एवढेत ना महाराज, पुजारी सगळे. बाकेबेरचं रात्रीचं 3 वाजेचं दर्शन आम्हाला लगेच घडतं. तुम्हाला नाही घडू शकणार, शक्यच नाही. घडेल असं नाही म्हणत, घडेल, फक्त वशीला लागतो. वशिल्याशिवाय कामच नाही महाराज. हा, मी पेटाही घेतो ना, भगवंताला अर्पण करतो. कपडे घेतो, पहिले त्याला अर्पण करतो. प्रभू हे कपडे परिधान कर राहू, बस नजर रखना. कोणतंही कार्य करायचं ना, पहिले त्याला विचारा. त्याला एक सदस्य बनवा घरचा. आपण त्याला विचारतो, ज्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही. हा, आणि भगवंत परमात्माचा असेल ना महाराज, त्याची लीला न्यारी आहे. विठाला विठाला विठाला, वशिलाशिवाय काहीच नाही. तुम्ही कोणालाही भेटायला, श्रीनाथ कोणालाही भेटायला जा, वशिलाच लागतो. मी खरं सांगू का, आता याच्यावरनं विषय आला, शेठजी मी कधीच लाईनीत दर्शन घेत नाही. कधीच लाईनीत जमतच नाही मला, काय माहिती. मी जे स्पष्ट बोलतो गादीवर आहे, कधीच लाईनीत दर्शन घेत नाही मी. किती लाईन मोठी असू द्या, केदारनाथ असू द्या. आता तर प्रमाणपत्र आहे माझ्याकडे, लेटर एवढे पडलेले आहेत, सेकंद तेच घ्यायला येतात की चलो महाराज जी आपका दर्शन करवाना है, फोन आ गया. हे सत्यवाद आहे. पण अगोदर पासून कधीच मी लाईनीत दर्शन घेतलं. अरे हे सोडा, पंढरपुरात 24 तासाची लाईन असते महाराज. तुम्ही गेलात पंढरपूरला, कोण कोण गेले? सगळे गेले. जे राहिले असतील त्यांनी इथंच राहा, जाऊ नका. खूप पुण्य केले तुम्ही, जा, जाऊ नका. मरायच्या पहिले तरी देव बघून घ्या. गण बघितले घरच्यांचे चेहरे, बघून बघून थकले तुम्ही. खरं सांगतो, एकदा तरी जा. काहींना पंढरपूर माहित नसेल, देव आळंदी माहित नसेल, मुक्ताबाईची वारी माहित नसेल महाराज. वाईट वाटतं कधी कधी महाराष्ट्रात राहून. मी कधीच लाईनीत दर्शन घेतलं नाही श्रीनाथ. मी दर्शन कधीच घेतलं नाही, घेणारही नाही.
काय माहिती मला जमतच नाही. आता एकदा शेगावला गेलो तिथं तर एवढी लाईन बघून मी पागल झालो. आमची देवी म्हणे तुम्हाला लाईन इथं घ्यावं लागेल. मग तुम्हाला जमत नाही, तू राय उभी, मी नाही राहणार. हो असं काय करता तुम्ही, इमानदारीत दर्शन घ्या. मग मला जमतच कारण वृंदावन वासी ना भाई, जमेगा केस ऐकायला तयार नाही. हा पण राधा राणीची कृपा आहे, होऊन जातं दर्शन. झालं लाईनीत नाही झालं पण हा म्हणजे भगवान बी तसाच येतो. महाराज पंढरपूरला आज बी गेलो ना मी लाईनीत दर्शन घेतच नाही. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जे काम केलं ना आता नाही करत, आता होऊन जातं डायरेक्ट. 15 वर्षापूर्वी ना मला दर्शन घ्यायचं होतं. ती लाईन बघितली तर गोपालपुराच्या मागे एवढी गर्दी. मधुभाऊ फक्त तुम्ही नका करू, मी केलंय. काय करणार, एवढी गर्दी सारंग. त्या गर्दीमध्ये कसं दर्शन घ्यावं सारंग. दिमाग लावला, 10 तुळशीच्या माळा घेतल्या. ओली तुळशी असते ना देवाला चढवतात, त्या माळा 10 घेतल्या मी. खरं सांगतो, खोटं बोलू नाही, शपथ खरं सांगतो. 15 वर्षापूर्वी बरं का, आता नाही. तर मला जमतच नाही दर्शन घ्यायचं, पण शॉर्टकट मध्येच. लाईनी ते घुसू देत नव्हते पोलीसवाले, कोणीच नाही. दिमाग लढवला, 10-15 माळा घेतल्या. 15-20 बिस्किटची पुढे पारले, 15-20 प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले, म्हणजे त्याच्यात दिसले पाहिजे बिस्किटचे. पुढे माळा ठेवली, बनेल घातला, शर्ट नाही, धोतर, कंबर असं बांधलं. हा आणि मस्त तिलक लावून, चला माळा घ्या, माळा. त्याच लाईनीत माळा घ्या बाबा, माळा घ्या. सत्य भगवंताची शपथ, खोटं बोलणार नाही. माळा घ्या, बिस्किट घ्या ना. पोलिसांना सांगायचं, साहेब एखादी बिस्किट घ्या, बोनी नाही झाली. पुढे जा, पुढे जा. भगवंताची शपथ, खोटं नाही बोलणार. गादीवर आहे, खोटं नाही बोल. 15 वर्षापूर्वी बरं का. पुढे जा, पुढे जा, पुढे जा, पुढे जात डायरेक्ट आभारा. पण गेल्यावर ते बिस्किट मी कोणाला बी वाटून द्यायचो, पण माळा नाही. माळा डायरेक्ट देवापुढे ठेवायचो. मग देवाला म्हणतो, वा पांडुरंगा वाढ, 1 नंबरला बाळ. खऱ्याचा नाही तू. खरंच इमानदारीत बिचारे 25 तास दर्शन घेताय, त्यांना दर्शन नाही ना. हा एकदम लबाड माणूस डायरेक्ट घुसला त्याला डायरेक्ट दर्शन. तुम्ही तसाच आहे, मी नाही सांगत. अभंग आहे, प्रमाण आहे, मनात काही कल्पना आणू नका. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला, पुण्यवंत पाताळ लोकी गेला. तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला रे. धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. ऐकला अभंग तसाच येतो, इमानदारीचा नाहीच येतो. अहो ज्याने 3 पग भूमी दिली त्यालाच पाताळामध्ये घातलं याने. जी राधाने प्रेम केलं तिलाच लांब सोडलं. याचं खरं आहे का? तुम्ही म्हणणार मग भरोसा नाही करायचा. जरूर करायचा, जरूर करायचा. सोडायचं नाही. जोपर्यंत तो हात पकडत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. पण तुम्ही काय करतात, नेमका आता हात पकडणार तेवढाच सोडून देतात. विठाला विठाला ती गोपिका तुकोबराय म्हणतात. माझ्याकडे 35 मिनिटं बाकी आहे. 35 सॉरी नाही 25 मिनिटं आहे. हा तुम्ही फक्त इशारा करा. तयार आहे ना तिकडे? तयार आहे ना? बाकी आहे म्हणजे चपात्या तर रात्रपासून चालू होत्या ना. हा पुऱ्या गावाला जेवण आहे. किती पोते मधुभाऊ? 8 पोते. मी तर 1 पोत 2 पोतच ऐकले होते. खरंच तुमच्या गावाचा भंडारा बघून धन्य झालो महाराज. खरंच धन्य झालो. खाऊ घाला तर असंच खाऊ घाला. पण म्हणायलाच नको की आम्हाला भेटलं नाही. हा खा बी आणि पुरी तयारी वाटतं तुमची.
नाही उरलं तर प्रसाद द्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? घेऊन जायलाच पाहिजे. हा प्रसाद कुठेही भेटत नाही. ऐका, कीर्तन आहे म्हणून विनोद करतोय बरं का. आणि काल्याचं कीर्तन रडायचं नसतंच. काला म्हणजे आनंदाचा काला. आणि कीर्तन सोडून मी जात नाही हा, सांगून देतो. हा, ती गोपिका पाडी, ती गोपिका भगवान परमात्माचं चिंतन करते. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले. अगं बाई, काय झालं तुला? अशी उदास का बसली? काय झालं? का व्याकुळ झाली? त्यावेळेस ती गोपिका म्हणतात, काय करावं तुकोबराया, त्याने माझं मन चोरलं, चित्त छीन लिया है मेरा भोला सा मन, राधारमण कहो राधा. भगवान परमात्माने मनाची चोरी केली, पण मन बी आपलं तसं लागतं. हा, मी पहिलेच बोललो ना, अंगणामध्ये कचरा टाकला सहन करत नाही तुम्ही. घरात कोणी कचरा टाकला सहन करत नाही, मग तुमच्या डोक्यात कोणी कचरा भरला तर कसं सहन करतात? आव आव कचरेवाले बाई, स्वागत आहे तुला. एक लक्षात घ्या, मन एकच दिलंय भगवंताने तुम्हाला, मन एकच दिलंय. आणि नुसत्या गोपिका म्हणतात, हरीने माझे हरिले चित्त. सोडा विषय, सगळ्या गोपिकांचं कौतुक करतात. अरे त्या कृष्णावर काय परिणाम झाला असेल? कृष्णावर काय परिणाम झाला असेल याचा विचार कोणीच केला नाही. सांगतो तुम्हाला, तुकोबर आहे तिचं कौतुक करतात, त्याचा परिणाम काय? भगवान कृष्ण द्वारका चालला गेला, 8 पटराने आजूबाजूला उभे आहेत. 16,108 पटराने असून द्वारकेचा अनेक हजारो वर्षाचं सुख भगवंताला भोगायला मिळतंय. तरी भगवान झोपेमध्ये काय म्हणताय? राधे 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 राधे, हरीने माझे हरिले चित्त. इथपर्यंत ठीक आहे, पण याचं बी चित्त गेलंय ना. हा विचार कोणी केला का? भगवान कृष्ण झोपेत राधे राधे राधे, ठीक आहे, एकटे राहिले असते, ठीक आहे. सगळ्या पटराने उभे आहेत आजूबाजूला, राधे राधे. कुठं चालली का बेटा? दीदी कुठं चालली? खूप आवडते मला, खूप छान होती. बळजबरीने बसले रात्री तिथे, जायला बी तयार नाही. ती आली तर आली, ती दुसरीला बी घेऊन आली. ती बी तशीच अशी डोळे करून बघत होती माझ्याकडे. मुलं लवकर येत नाही, तुम्हीच सवय लावता, झोप नाही तर बवा येईल, झोप. ते बवाला बघून जास्त लांब पळता तुमची का. महाराज, कृष्णावर काय परिणाम झाला? काल्याच्या कीर्तनातला एक भाग सांगतोय मी तुम्हाला. कोणी विचार केला नाही. द्वारकेमध्ये कृष्ण होते आणि करायला लागले, राधे राधे, हरीने माझे हरले चित्त. अरे राधाने माझे हरले चित्त, कृष्ण म्हणतोय राधे. आणि रुक्मिणीला लक्षात आलं की आज राधेची आठवण येते, पण आली सत्यभामा. घेतलं तिने ऐकून, पैशावाल्या बापाची होती, कुठं ऐकून घेते ती. जे खरं आहे ते सांगतो, फक्त माझी बोली भाषा अशी आहे, स्पष्टता आहे. म्हणजे जे खरं आहे त्याच्यातला जो शब्द आहे तो मी वापरतो. हा, भगवंत राधे राधे करतोय आणि बाजूलाच कोण आहे? सत्यभामा. असा राग येतोय तिला. दीदी, रुक्मिणीला, दीदी किसका नाम ले रहे? मुझे क्या पता, सगळं माहिती आहे पण सांगणार नाही. बोली कैसे नाम ले सकते? 16,108 पटरानी हमारी, इसमें से किसी का नाम राधा नहीं है. ये कैसे ले रहे राधा का नाम? क्यों ले रहे? जगाव. तिला माहितच नव्हतं राधा कोण, पण भगवंत झोपेत बोलत होते, त्याला बी काही माहित नाही. झाली गडबड. आला राग सत्यभामेला. कन्या, द्वारकाधीश, उठो ना, उठो ना, उठो, सुबेरे हो गई, उठो. उठवायचंय ना, रागाने उठवलं भगवंता. आणि भगवान उठले. भगवंताला माहित नाही की मी काय करत होतो. रुक्मिणी शांत बसली, तिला सगळं माहित आहे, पण सत्यभामाला हे बी दाखवायचंय. सत्यभामाचा अहंकार दूर करायचा आहे भगवंताला. सत्यभामा कहते, हे द्वारकाधीश, हम 16,108 पटरानी आपकी सेवा में कम पड़ रही है, किसी और स्त्री का आप नाम ले रहे बार बार, ये राधा कौन है? भगवंत म्हटलं झाली गडबड. आता यांना आवरणं मुश्किल आहे.
दिमाग लावला, रुक्मिणीकडे बघितलं. रुक्मिणी म्हणे मला काही माहित नाही. बोलत होतो म्हणे हा तुम्ही झोपेत बडबड करत होते, राधे राधे करत होते. हिने घेतलं ऐकून. आता द्या प्रमाण. भगवंत म्हटले आता कुछ गडबड करनी पडेगी, उलटा सुलटा कुछ गेम करना पडेगा. भगवंताने लगेच नाटक केलं. अरे बाप रे मुझे चक्कर आ रहा है, मुझे सिर दर्द हो रहा है, अरे 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 बाप रे बड़ी तकलीफ हो रही. म्हणजे तिला विसरायला पाहिजे बुवा. लगे भगवंत लगेच खाली पडून गेले. अरे मुझे पता नहीं क्या हो रहा है, मुझे चक्कर आ रहे हैं, आंधी आ रही है, ऐसा लग रहा है तूफान आने वाला है. भगवान म्हणतो येस तूफान आहे माझं. माझे शब्द कळताय ना. पूर्वी बघा, पूर्वी आता पूर्वीची गोष्ट परत काढतो. पूर्वी एखाद्या मुलीचं जर लग्न जमलं 25 वर्षापूर्वी, 20 वर्षा 25 30 वर्षापूर्वी लग्न जमलं तर किती टेन्शन घ्यायची की नाही. अगं बाई सासरे कसे असतील माझे, सासूबाई कशी असेल माझी, नणंद कशी असेल माझी, देर कसा असेल, जेठ कसा असेल, शेजारी कसा करायचे की नाही. 1 महिना पहिले विचार करायचा. जेठ कसा असेल, नणंद कशी असेल, सासू कशी असेल, नवऱ्याचा स्वभाव कसा असेल लग्नाच्या आधी. आणि आता सासूबाईला चिंता आहे, हे वारंवार चांगलं आलं तर बरं आहे माय. नाही तर सत्यानाश. ठीक आहे साहेब बरं. भगवंताला वाटलं आता गडबड झाली, काय करायचं. महाराज डोकं दुखायचं नाटक केलं आणि बरोबर इशारा करून नारदला बोलून घेतलं. आग में घी डालने के लिए नारदजी आले आणि आल्याबरोबर भगवंताचं डोकं दुखणं चालू. तकलीफ हो रही है, म्हणजे विसरायला पाहिजे व दुसरी गोष्ट निघायला पाहिजे. आता याच्यावर छेड झाली है, क्या करे, बहुत दर्द हो रहा है. नारद जी भी आले. क्या हुआ प्रभु, क्या हुआ. अरे पता नहीं नींद में क्या हो गया मुझे, पता नहीं बहुत सिर दर्द कर रहा है, पता नहीं क्या हो गया मुझे. सत्यभामा म्हणते वा रे चालाक, आम्ही काय विचारतो तू काय सांगतोय. पण ती म्हणते काय हरकत नाही देवा, काय झालं. काय नाही ग, माझं डोकं खूप दुखतंय ग, कळत नाहीये, समजत नाहीये, खूप दुखतंय माझं. वैद्य आणतो. गेले वैद्याला मागवलं. वैद्य काय करणार आहे, डोकं दुखतच नव्हतं ना. वैद्य काय करणार आहे. डॉक्टर बी तसेच आहेत. डोळा दाखवा, कान दाखवा, तोंड हा करा, जीभ दाखवा, इकडे फिरा तिकडे फिरा आणि मग विचारता काय झालं तुम्हाला. मग कशाला विचारता. खोटं नाही सांगत. माझ्यासोबत आता आहे ना बद्रीनाथ विदेशातले लोक सुद्धा येत आहेत. कारण सांग, कारण त्यांना माहिती आहे यात्राला गेल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही तुमची लाईफ काय. तुम्ही सगळं विसरून जाल, सगळं कोणालाच आठवण करणार, फक्त परमार्थाला आठवण करणार. कारण आहे ना हा आनंद प्रत्येक क्षणात भेटत नाही. भगवंताने विचार केला काय करायचं. नारद जी वैद्य लाव, ये लाव, वो लाव, कुछ असर नहीं हो रहा है. त्यावेळेस भगवान नारदाला इशारा करून देतात काय करायचंय. भगवान म्हणतात नारद बहुत दर्द हो रहा है, बहुत दर्द हो रहा है. सत्यभामा रोने लगी. प्रभु बताइए ना क्या हो रहा है, बताइए ना जल्दी, हमें तकलीफ हो रही है. हाँ सत्यभामा सही में तकलीफ हो रही. मनातल्या मनात म्हणतोय बरे बाबा पिटलं रे. आणि भगवान म्हणतात बस देवियो, जो मुझसे प्रेम करता होगा, जो मुझसे सच्चा प्रेम करता होगा ना, उसकी पैरों की मिट्टी मुझे दे दो, मैं लगा लूंगा माथे पे, तो मेरा दर्द ठीक हो जाएगा. नारद म्हणतात सत्यभामा जी आप जैसा प्रेम कोई नहीं करता, भगवान से सबसे पहला प्रेम आपका ही है. अरे बाबा नारे बाबा, पती आहे माझा, पती आहे माझा, पती. पती शब्द किती छान आहे. आता बायाने शब्दच वापरला नवरोबा. कुठून कुठून शिकून येतात काय माहित, भगवान जाणे. नवरोबा खंडोबाचा बापच आहे नवरोबा. बोलाव तर राग येतो. कुठून शिकून येतात, काय काय नवीन काढतील. खरं सांगू लग्नांमध्ये आता पथच राहिलं नाही मला. क्षमा मागतो. कसं मर्यादा सगळ्या संपून टाक. खूप विधी मी कधीच जात नाही मला लग्नांमध्ये, मला आवडतच नाही. आता जातो लांबून भेटतो, दर्शन घेतो, म्हणजे भेटतो त्यांना, दर्शन घेतो, राम राम करतो. कारण काही परंपरा मला नाही पचत, नाही पचत. मर्यादा संपून गेली. चलो असो काय हरकत. जो प्रेम करत असेल त्याच्या पायातली माती मला पाहिजे, ती लावली तरच माझं डोकं शांत होणार.
रुक्मिणी म्हणते मी तर देऊ शकणार नाही, आणि रुक्मिणीला सगळं माहिती हा काय गेम होणार आहे. सत्यभामा पण मागे. रुक्मिणी 16,108 राण्यांना निरोप दिला, कृष्णाचा डोकं दुखतंय, जो प्रेम खरं करत असेल त्याच्या पायातली माती पाहिजे, कोणीच द्यायला तयार नाही. नारदाने बरोबर सत्यभामाला घेतलं, चलो हम ढूंढते, तू दे रही है ना बाबा ना. ढूंढता ढूंढता ढूंढता, आणि बरोबर त्या दिवशी वृंदावनातल्या गोपिका आल्या होत्या द्वारकेच्या बाहेर. आणि तुम्हाला सांगून जातो, जाता जाता या पटराण्यांनी आहे ना त्या गोपिकांना द्वारकेमध्ये येऊ दिलेलं नाही, गावाच्या बाहेर त्यांना ठेवलेलं. काय भीतली असेल गावाची, त्यांना माहिती आहे या जर इकडे आल्या आपला कामच नाही. घाबरत होता त्या प्रेमाला, घाबरत होत्या त्या. बघा ना तुम्ही, द्वारकेच्या बाहेर किती लांब ठेवलं त्यांना, येऊ दिलं नाही तिथपर्यंत, येऊ दिलं नाही. बाजीराव पेशवा बघितलाय तुम्ही, त्याच्यातला थोडा शॉट याच्यात टाकलेला आहे त्यांनी. कहाणी में चेंज है, भगवान हो. महाराज द्वारकेच्या बाहेर आलेले आहेत, तिथं आहेत त्या सगळ्या गोपिका, 100 वर्षानंतर भेटायला आल्या आहेत त्या सगळ्या. सत्यभामेचा हात पकडला आणि नेलं, इकडे ने तिकडे ने, तिकडे ने तिकडे. तेवढ्यात नारद म्हणतात चलो यहाँ पर बहुत सारी नारी आई है, गोपी आई है, शायद वृंदावन की है, इनको पूछ लेते हैं. गेल्या आणि गेल्याबरोबर एक बसलेली होती, एकदम उदास चेहरा, व्याकुल. सत्यभामा म्हटली ये कितनी सुंदर कौन है, कितनी सुंदर है ये, कितनी सुंदर है, करके इशारा बुलाएगी की छोरी. आहा, हिला विचारू. आणि बरोबर तिला माहितच नाही राधा आहे. करेंगे करेंगे, वो भी करेंगे, एक बार फिर ले लेंगे भाई तेरे लिए. हाँ, क्योंकि ये भजन बहुत अच्छा. भगवान परमात्मा गेले, सॉरी खोपडी उलटीच होते. सत्यभामा गेली आणि त्या गोपिकांना म्हणू लागले, गोपिकाओं आप कहां से? वृंदावन से. बोले आपका नाम क्या है? बहुत सुंदर लग रही है, मुझे जलन हो रही है इसके ऊपर. तब एक गोपी ने कहा इनका नाम राधा है. तेव्हा लक्षात आली ना, आग आली मग डोक्यामध्ये, अरे बाप रे, ही राधा आहे का? म्हणजे ती सुद्धा जळते. तिला बघून जळायला लागली की एवढी सुंदर कशी असू शकते. आणि तेवढ्यात नारद म्हणतात गोपिकाओं आपको एक बात बतानी. बोले क्या? कृष्ण भगवान द्वारकाधीश को ना बहुत दर्द हो रहा है, बहुत सिर दर्द कर रहा है, तो इलाज नहीं किया, कोई डॉक्टर नहीं आया, वैद्य नहीं आया. बोले इससे काम नहीं हो रहा है ठीक. बोले क्या हो रहा है? बस जो प्रेम करता होगा उसको, द्वारकाधीश को जो प्रेम करता होगा उसकी पैरों की मिट्टी लगाने से उसका दर्द ठीक हो जाएगा. एवढंच ऐकलं, पाया घसायला लागल्या त्या गोपिका. राधा पाय घसते, गोपिका पाय घसतात आणि सगळ्या माटी जमा करून त्या नारदाच्या हातात देतात, सत्यभामाच्या हातात देतात. तेव्हा सत्यभामा म्हणते अगं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, द्वारकाधीश आहे, तुमच्या पायातल्या माती देत आहेत. तेव्हा गोपिका काय म्हणतात, आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं शांत होत असेल ना, त्याच्यासाठी आम्ही हजारो वर्ष नरक भोगायला तयार आहे. त्याच्यासाठी प्रेम करतो आम्ही, नरक भोगायला तयार आहे. महाराज सत्यभामाची तिथे जिरली, आली रागा रागा, लगा लो, हाँ लगा लोगे, अभी अभी लगा लोगे, अच्छा लगेगा. आणि भगवंताने जशी माती लावली महाराज, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले. आणि भगवंताने वचन दिलं, ए गोपिकाओं जाओ, आज सारे ब्रह्मांड को मैं बता देता हूँ, वचन देता हूँ, तुम्हारी पैरों की मिट्टी से मेरे मस्तक की तिलक किया है, मेरा मस्तक शांत हुआ है. जाओ, आज से इसी मिट्टी का नाम होगा गोपी चंदन, और यही मुझे मस्तक पे लगाया जाएगा. ये मेरा वचन है गोपियों. याला म्हणतात कृष्ण विरह प्रेम. विठाला विठाला प्रत्येक नवरा म्हणतो पत्नीला मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेम करतो ना, बस प्रेम शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे आपल्याला. नाही तर बऱ्याच माऊल्या आज बी येतो, रोज संध्याकाळी त्यांचं रण चेहरा डोळ्यासमोर येतो महाराज. कधी कधी दुःख होतं. प्रेम कधीच कोणाला रडू शकत नाही महाराज, कधीच रडू शकत नाही. निस्वार्थ प्रेम किसी को रुला नहीं सकता.
नहीं रुला सकता. भगवान कृष्ण गोपिकांचा भाव सारंग आणि भगवान परमात्मा त्या गोपिका म्हणतात हरिने माझे हरिले चित्त भारवित विसर. गोपिकांचं चित्त चोरलं आणि भगवान परमात्मा त्या गोपिकांचं चित्त चोरण्यासाठी काय करायचे अवतार घेतला. सगळं ऐकलं जायचं नाही आणि प्रत्येकाल्याच्या कीर्तनात ऐकायला मिळतं कुछ अलग होना चाहिए ना महाराज. लेकिन उसमें से एक प्रसंग मैं बताता हूं. फक्त आपल्याकडे 10 मिनिटं बसलेत. हा फक्त मला इशारा करा. 10-20 इकडे तिकडे होऊ शकतात. हा होऊ शकतात. हा मला सांगा. हा चालेल ना मागे चालेल ना काय हरकत नाही ना. आज काय जेवायचं ना आता झोपायचं. आता काही कामच नाही ना दुसरं. आता काय काम तुम्हाला आहे सगळ्यांना. पण खरं आता मला 1200 किलोमीटर जायचं. किती किलोमीटर 1200 किलोमीटर गाडी घेऊन जायचं म्हटलं तुम्ही विचार करा. पण मला काही नाही. मी एकदा कथा लावली गाडीमध्ये. हा इंद्रजी महाराज मृदुल शास्त्रीजी महाराज गौरवजी महाराज पाराशर शास्त्रीजी महाराज. बस मेरा दिन निकल जाता आणि मी कथा ऐकत राहतो. गाडीत बसलो म्हणजे कथा लावायची. सुरुवातीला बसल्याबरोबर मी गोपीगीत लावतो. त्यानंतर नर्मदा अष्टक लावतो आणि मग कथा चालू. आता कुंभमेळ्याच्या कथा चालू आहेत बऱ्याच संतांच्या. असो प्रवास लांबचा करायचा आहे. तुम्ही पण थकलात 7 दिवसापासून. आनंद घेत. भगवान कृष्ण हरिने माझे हरिले चित्त चोर हे चोरी करायला भगवान जातात. आता तुकोबऱ्यांचा एक प्रसंग सांगतो आणि सेवा समाप्त करतो. विठाला 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 तुकोबराय वर्णन करतात. भगवान कृष्ण चोऱ्या करायला जातात आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं माती खाल्ली पुतना मारली. आकासूर बकासूर दनकासूर सक्तासूर तृणाव्रत सगळ्यांना मारलं. 12 गावांना आग लागली ते पिले. ब्राह्मणांच्या पत्न्यांना मुक्तीचा मार्ग सांगितला. अनेक गोष्टी भगवंतांनी केल्या. भगवान परमात्मा चोऱ्या करायला जातात. चोऱ्यांचा एक प्रसंग सांगतो. सगळ्यांनी ऐकलाय. भगवान चोरी करायला जातात. प्रत्येकाच्या गोपीच्या घरी जातात आणि गोपी एक प्रकारची नाहीये 3 प्रकारची. कोणी सुना कोणी लेकी आणि कोणी स्वतंत्र आहे. ज्या सुना असतील सुना त्यांना जर कथेला यायचं असेल तर सासूबाईची परवानगी घ्यावी लागते. ते बी मूड असला चांगला तर. आत्याबाई बोल कथेला जाऊ. कोणाची कथा आहे सोपान बाबा येडा येडा. मला रुंदाण मध्ये ना पागलच म्हणतात बरं का. खरंच म्हणतात. पण असे आलतू पालतू लोक नाही म्हणत. चांगले म्हणतात. जे विद्वान आहेत त्यांना माहिती आहे पागली आहे. भगवान के लिए हम पागल होना जरूरी समझते. भगवान चोरी करायला जातात आणि भगवान प्रत्येकाच्या घरी चोरी करतात. काय झालं 4-5 गोपिका अशा बसल्या होत्या. अंगणामध्ये उभ्या होत्या आणि गलीमध्ये बसल्या होत्या. चर्चा करत होत्या. अगं बाई तो कृष्ण असा तो कृष्ण तसा त्यांनी चोऱ्या केल्या. हिचं नाव घे तिचं नाव घे वगैरे 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 वगैरे. चोऱ्या करायला लागले. त्या गोपिका चर्चा करतायत. काय चर्चा करतात. अगं बाई कृष्ण असा कृष्ण तसा आमच्या घरी येतो आमच्या सुनांचं नाव घेतो आमच्या मुलींचं नाव घेतो वगैरे वगैरे वगैरे. तेवढ्यात त्या गोकुळामध्ये एक बाहेर गावून राहण्यासाठी नवीनच एक पाहुणी आली होती. करायचंय हा दृष्टांत. बाहेर गावून पाहुणी आली तर गावाच्या लेकरांना छेडायचं नाही. माझं म्हणणं आहे. भगवान सांगतात बाहेर गावून पाहुणी आली नवीन राहण्यासाठी भाड्याचा रूम घेतला तिने आणि आली नवीन राहायला. पण त्या गोपिकांचं बघितलं. का ग काय झालं ग तुम्ही एवढ्या उदास का राहता ग काय व्याकुळताय काय बोलताय तुम्ही. अगं बाई तुम्ही बाहेर गावून आलात तुम्ही नका पडू मध्ये. आमचं गावचं आम्ही बघून घेऊ. काय झालं मला तरी सांगा. आता मी पण या गावात राहायला आली ना. असं. अगं बाई तो यशोदाचा कार्ट आहे ना तो कृष्ण. अगं बाई त्याने खूप उदुम केला ग. खूप त्रास देतोय तो दुदुम करतोय.
त्रास देतोय तो. आमच्या घरी येतो, मटक्या फोडतो, माखण खातो, गोपींचं नाव घे, हे कर ते कर. असं माझ्या घरी येऊ दे, त्याला रंगे हात पकडते, त्याच्या आईच्या हातात देते. हा, मी काही कमी नाहीये. माझ्या नादी कोणीच लागत नाही. गोपिका म्हणते बाई त्याच्या नादी नको लागू, तू बाहेर गावून आली ना, शांत राह गावात, शांत राहायचं. पण ती ऐकायला तयार नाही. तुकोबरायचा दृष्टांत आहे, माझा नाही. ऐकायला तयार नाही. हा, मला काय समजता तुम्ही, मला सगळं घाबरत होते. अगं ते दुसरे घाबरत असतील, तो नाही घाबरणार. ऐकायला तयार नाही. येऊ दे त्याला, रंगी हात पकडते. आणि तिचं भाग्यच असं, समोरून कृष्ण येत होता. बाल गोपाल कृष्ण आले. गोपियो राम राम. त्या ज्या बोलणाऱ्या होत्या ना, पदर घेतला ना, अशा साईडला झाला. मर्यादा, अशा साईडला, मर्यादा साईडला झाल्या. पण जी बाहेर गावून आली होती ती बोलायला लागली, ए तू कृष्ण आहे का? हा. कुठे राहतो? नंदभवन मध्ये. तुला काय अडचण? मला अडचण नाहीये. यांच्या घरी जातो, चोऱ्या करतो, माखण लुटतो. तुला काही लाज नाही वाटत का? हा, तुझ्या बापाच्या घरी एवढं येणार आहे, दुसऱ्याच्या घरी एका करतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? काय मला प्रॉब्लेम आहे? तुझी आई म्हणते ना, माझा कृष्ण असा नाही, तसा नाही, चोऱ्या करत नाही, चांगला आहे. तुझ्या आईला आहे ना, रंगे हात तुला पकडून दाखवेल, तेव्हा तुझ्या आईला कळेल. असं ये तू संध्याकाळी माझ्या घरी, तुला दाखवतेच. काल गोपाल घर नंबर लिवारीचा, घर नंबर लिवला, येतो संध्याकाळीच आज तुझ्याकडे. हे बोलते संध्याकाळी तुझ्याकडे. गोपिका म्हणतात कन्या जाने दो ना, नाही आई बिचारी गाव में तुम शांती से बैठो. ऐकलंच नाही. येतो संध्याकाळीच. हाय तू तयारी कर, कशी पकडते बघतो तुला. आता गावात राहून गावाच्या लेकराला बाहेर गावची बाई धमकी देईल, कसं सहन होईल? सोपं आहे का ते? गावातले किदरून गेले. मी तसाच होतो महाराज. माझ्या गावात पुरे गाव किदरून गेलो होतं महाराज, आणि किदरल्यांनाच बाहेर. महाराज संध्याकाळ झाली, 8 वाजले, आली घरी. पतिदेवला म्हणते, अहो काय आज रात्रभर आपल्याला जागायचंय का? बघ कीर्तन ठेवलंय, सुंदरकांडचा पाठ तर नाही, काही नाही, तुम्ही शांत बसा, ऐका पहिले. संध्याकाळी रात्री चोरी करायला तो कृष्ण येणार आहे, मी आमंत्रण दिलंय त्याला. त्याची आई म्हणते ना असं तसं. ए बाई त्याच्या नादी कशाला लागली? आपण बाहेर घेऊन आलोय राहायला, भाड्याचा रूम आहे, तो बी खाली करावा लागेल. तुम्ही शांत बसा. कळत नाही तुम्हाला? काही हरकत नाही, बघ तू जे असेल तू बघ, काही हरकत नाही. ठीक आहे, रात्री 8 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत तुम्ही जागायचंय. ओके. 8 वाजे तर 12 वाजेपर्यंत तो जागला, आणि जागल्यानंतर त्याला झोप यायला लागली. 12 वाजता तिला उठवलं. उठ. ती झोपून गेली होती 8 वाजता. उठ, जागा तर तू. तो काय आला नाही. कशाला बोलवलं त्याला? आला नाही तो. तुम्हाला माहिती तो येऊ शकतो. ती जागली महाराज 12 वाजे तर 4 वाजेपर्यंत जागली जागली जागली. आणि तुम्हाला माहितीये 4 वाजता साखर झोप लागते. साखर झोप लागली, तिला बी झोप यायला लागली. तो कुठे येतो? आणि तिने दरवाजा थोडा उघडा ठेवला. दरवाजा उघडा ठेवला की यायला पाहिजे, मी पकडेल. पण लागली 4 वाजता तिला झोप. तिला वाटलं आता काही येत नाही. घेतलं झोपून. नेमकं पती जवळच गेली झोपून. कोबरायचं प्रमाण आहे, मी सांगत नाही, फालतू दृष्टांत करत नाही. पती झोपले होते, पती जवळच गेली झोपून एकाच खाटेवर. झोपल्यानंतर बरोबर 4 वाजले, बालगोपाल उठले. ए बालगोपाल चलो, पेंद्या सुदामा वाकड्या मनसुका श्यामसका ब्रज मनंद किशोर चलो रे. कन्हैया इतने सुबेरे सुबेरे बिना नहाए धोए, अरे चलो कोई बात नाही. त्याची सवय पडली, बाकी नाही. काही काही मोठे मोठे माणसं तिचे दात घसताना त्या चहामध्ये चपाती बुडून खातात. तुम्हाला माहिती, बुरा मत मानना, चाय में कभी भी चपाती डुबा के नहीं खाना चाहिए, दरिद्रता आती है घर में. बरं सांगतो बरं का, खोटं नाहीये. हा, काय खावं हे सुद्धा याचं, कोणासोबत काय खावं विष तयार होतं त्याच्यात, तुमच्या लक्षात येणार नाही. असो, क्षमाच्या बुरा लगे तो माफ कर देना भाई. महाराज 4 वाजले, बालगोपाल चलो रे चोरी करना है यार. अरे कन्हैया इतने सुबह, अरे कौन देगा माखन? अरे माखन देगा नहीं, देंगे हम. जैसे ही कन्हैया गए, दरवाजा उघडाच होता. आणि झोपलेले थकलेले त्यांना बघितलं भगवंताने, खा तुम्ही मटके खा.
मटके फोडा, मटके फोडले, माखन खाल्लं, सगळं खाल्लं, गबा 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 खाल्लं. आणि तेवढ्यात खाल्ल्यानंतर बालगोपाल म्हणतात, कन्हैया अब तुम जाओ. आणि तू मी निघा रे. वाकड्या म्हणे तू गडबड करणार आहे काहीतरी कृष्ण. त्याने असं बघडलं, ऐकायला तयार नाही. तुम्ही जा, निघा तुम्ही, मी येतो, कार्यक्रम करायचा मला, करेक्ट कार्यक्रम. भगवंताने बघितलं त्या दोघांना असे मस्त झोपले होते बिचारे गोर. माझ्या गावात माझ्या लोकांसमोर माझं नाव खराब करते. बघितलं बघितलं, त्याची मोठी दाढी होती आणि तिची वेणी दिली गाठ बांधून. तुकोबरायचं प्रमाण आहे महाराज. सरी आली धावोनी बाय गयानी काय केले कदानी. आली धावोनी बाय गयानी काय केले ओ पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी. प्रमाण बी दिलं नाही तर लोक काही काही नवीन ऐकायला येतात ना, आमचं डोकं खाता. महाराज आम्ही आयुष्य गेलं ना महाराज परमार्थ करून, सगळं वाचून वाचून. आणि आम्ही कारण लाईव्ह टेलिकास्ट होते, पत्रकार बसले तिथे. खरे खरे महाराज दिली गाठ बांधून. पतीची दाढी माझी वेणी दोघाची गाठ देवनी. गाठ बाई कोणाशी सुटे ना सांगा बरं. साध्या ब्राह्मणाची गाठ सुटत नाही आपल्याकडनं लवकर. आता ब्रह्माचा बापाचा बाप आहे. तुम्हाला माहित आहे गाठ बांधायला फक्त 2 लाख लागतात, सोडायला 10 लाख रुपये लागतात. म्हणून बांधताना विचार करून बांधत जा. खरंय का खोटे? सावधान इंडिया. माझं बोललेलं कडू आहे महाराज. फक्त विचार प्रत्येक गोष्टीचा केला पाहिजे माणसाला. पूर्वी चालून जायचं, मुलीला जरी लग्न करा तिला विचारा 6 महिने अगोदर चांगलंय, साखरपुडा झाला पाहिजे. 6 महिन्यात सगळं कळून जातं माणसाचं. कारण तिला संसार तिला करायचा आहे, संसार त्याला करायचा आहे. लक्षात घ्या. क्षमा मागतो, गैरसमज करू नका. महाराज गाठ तर बांधली, सुटणार का गाठ? सोपं आहे का? 6 वाजले आणि भगवान गायब. आणि यशोदा मैया जवळ डायरेक्ट आले, डोळे चोळत चोळत, जसं रूम मधूनच आला. मैया, ओ मैया, कहाँ बात है लाला? पतो ना है मैया, मेरी आज आंख बड़े फड़फड़ कर रही है. कहाँ भेगो लाला? कचू ना मैया, रात से आंख फड़फड़ कर रही है मेरी, दर्द कर रही है. काय म्हणता आपल्याकडे? इकडे काय म्हणता? डोळा फडफड करतोय. आपल्याकडे काय म्हणतात? लवलव. आहे रे लवलव वाला. हा बरोबर आहे. मुंबई मुंबई. हा बरोबर. नाही नाही, कर्जत मध्ये गेलो जावे. कर्जतला ना, कर्जत मध्ये विचारलं मी, मैंने कहा आपकी तरफ क्या बोलते? बोले लव लव कर रहा है. मैंने कहा ज्यादा कर रहा है तो हॉस्पिटल दिखा दे, नहीं तो मार खाएगा तू. हो मिची मिची करतोय. अगे बाई डोळा उडतोय का? आज कोणतरी पाहुणा येणार. तावा हसतो की नाही? हो का कर रहे लाला? कछु ना है मैया, आँख फटफटा रही है. कछु तो गड़बड़ लाला, मेरे लाला को काऊ की नजर लग गई है, पतो ना है. तू यही रुक देख मैया, मैं तो तेरे पास ही हूं ना. खतरनाक डेंजर आहे ना. आणि काय झालं? 6 वाजले. आणि 6 वाजल्यानंतर आम्ही आमचे मिस्त्री बाबा सारखेच होते, एक शेजारी राहणारे.
यांच्याच भाड्याच्या घरमध्ये होते ते जोडप. असं समजा सण झाला नाही यांना 6 वाजले बाई अजून का उठले नाही. नळाचं पाणी चाललं गेलं का आलं नाही अजून. आमचे मिस्त्री बाबा सारखे आले त्यांच्या घराजवळ. सण झालं नाही ते झोपले होते म्हणून. सण शेजारच्यांना झोपले बी सण होत नाही, लवकर उठलेले बी सण होत नाही. अरे उठाना रे, उठाना. उठाना म्हटल्याबरोबर आवाज गेला. जशी ती उठली तिच्या वेणी ताणली गेली आणि याची दाढी ताणली गेली. मग काय विचारू. संजीव भाऊ या बसा बसा, टाइमावर आले तुम्ही. जशी ताणली गेली मग काय सांगावं. प्रेम उमळलं. प्रेमात वेणी सोडा ना, माग नाही बघत. वेणी सोडा ना, मागून आवाज. पहिले दाढी सोड. खरं जाऊन का मधुभाऊ रण भैया 1 रुपयामध्ये 4 सुद्धा कीर्तन करत नाही मी. खरं जाऊन बाजू नाही तर ना. आणि मी खरं आहे बरं का, खोटं काहीच नाहीये. घरी गेल्यावर नवऱ्यांच्या दाढ्या बघून हसू नका. वेणी सोडली, वेणी सोडा पहिले दाढी सोड. तुझी वेणी पकडली नाही, मी दाढी पकडली. बघितलं तर गाठ. गाठ जाय पटकन. गाठ कस काय बांधली. विळान एकटी कुठे जाऊ. ज्ञानबा तुकाराम. एकटी जाणार बी नाही ना. आणि दुर्दैव ती उंच होती. आणि ये महाराज माझ्यासोबत आहे ना यात्रेला आहे ना, शुक्रताला यात्रा होती. अशीच एक जोडी आलेली होती. इतकी डेंजर जोडी होती महाराज. जाऊ द्या आता मला सांगायला टाइम नाही, टाइम संपलाय. 11:30 वाजत आले हो. 11चीच बोली केली होती आपण, पण 9:30ला उभा झाले ना बाबा. 9:30 म्हणजे 11:30 फक्त मोजून 10 मिनिटं. मोजून 10 मिनिटं. 10 करत करत टाइम वाढतोय असं ना. नाही आता नाही वाढू देणार, घाबरू नका तुम्ही. भरपूर आहे आणि घाबरू नका. 32 GB भरलेली आहे. तुम्ही असे 100 कीर्तनही उभे करून दिले ना, रिपीट कुछ नहीं आएगा. महाराज गाड बांधली. एकटी कुठे जाऊ, चला सोबत. विळा भगवंताने पहिलेच फेकून दिला. चिमणी ती बी तोडून टाकली. माचीस ती बी फोडून टाकली. महाराज काय करावं आता, काय करावं. आणि नेमकं दरवाजा उघडला. याने जेव्हा बघितलं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. अरे तुम्हाला काही वाटतं का रे. शोभत का तुम्हाला. बाबा आम्हाला काहीच माहित नाही. बाबा म्हणतो बाई आमच्या गावातल्या कृष्णाचं नाव घेतलं होतं म्हणे. हो त्याच काम आहे. आरवी मध्ये जर आमच्या आरवी मध्ये जर होळीच्या दिवशी लाकडं गायब झाले, फक्त सोपान महाराजच नाव यायचं. खरंय, पण त्याला वर्ष खूप लहान होत. भगवान कृष्णाने आली पळत पळत. कसं काय करा बाई, त्याच्याचकडे जा तेव्हाच गाठ सुटेल. आणि इकडे आवाज दिला, यशोदा ओ यशोदा. यशोदा कहती कौन आवाज दे रहा हो सुबेरे सुबेरे. लाला रुक जा. नहीं मैया मुझे भी साथ ले. कृष्णाला कडेवर घेतलं. यशोदा ये गाठ तेरे बेटे ने सही कह रहा था मेरा बेटा. भूत पिशाच की छाया लग गई याको पराक्रम है ये न पतो. कोणत्याच आईला विश्वास होत नाही आपल्या लेकराचा. विश्वास करत बी नाही ना हो. कशी करणार, ती आई आहे. राहिलं तरी नाही सांगणार. बाप सांगून देईल, पण आई नाही सांगू शकत, कारण ती आई आहे महाराज.
ती प्रत्येक गोष्ट झाकून घेते. भगवंतानी नजर फिरवली, गाठ सुटली, गेले निघून, आले नाही वापस. भगवंतानी अनेक अशा लीला केल्या. अरे याच्या पुढे काय सांगावं. बरेच लीला करता 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 भगवान परमात्मा म्हणतात, आता यशोदा म्हणते बाई याला ठेवायचंच नाही, याला आता ठेवणारच नाही, सोड द्या, याला ठेवणारच नाही. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, ओ गाई गोपाळ मनाला नाही काय क्षमा मागतो. कारण आहे ना गोडवा नाही वाटत काही. सगळेच जर अशी करायला लागले तर कसं. चाल चांगली आहे नाचण्यासाठी, पण मला काय माहित, माझ्या मनाला पटतच नाही, म्हणून मी पटकन म्हणून देतो. ते म्हणतात ना गाई चारा राहणार, ती थोडं वेगळं वाटतं. हे स्वर खूप वेगळे आहेत, पुराणे स्वर बहुत अच्छे लागते. भगवंतानी गाई चारल्या, गाई चारायला पाठवलं. यशोदा म्हणते बाई याचं काही कारण नाही. कृष्ण गोपिका म्हणतात यशोदा गोकुळी राहावे का जावे. यशोदा म्हणते बाई तुम्ही इथंच राहा बाई, मी त्याला शाळेत पाठवते. आता शाळेत कोणती शाळा? गाई चारायला. भगवान गाई चारायला निघाले. भगवंताने कधी चप्पल घातली नाही घातली, शिवलेले वस्त्र घातले नाही भगवंताने, आणि गाई चारायला निघाले. आणि गाई चारता चारता बालगोपाल म्हणतात कृष्णा ए कृष्णा. काय? अरे 11:30 वाजले, भुका लागल्या रे. खांदी पार खेळा याचे सुख. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. फक्त पुरुष मंडळीवरती हात करेल. आता फक्त पुरुष मंडळीवरती हात करा. विठोबा
टाइम आपको बस 5 साल 10 साल आपको ही टाइम पूरा। महाराज काय करावं बघा ना कसा बदला काढला। काल तुम्हाला फुलं टाकले, आज त्यांनी मला टाकले, हिसाब किताब बराबर। तरी मधुभाऊच्या डोळ्यात पाणी आलं बरं का लगेच। कारण बघा हे प्रेम माणुसकी आपला पण हा मधुभाऊकडनं शिकावा। प्रवीण दादा असेल, नितीन दादा असेल, जे भी आपले गावातली मंडळी असेल यांच्याकडनं असेल। आमचे मधुभाऊ आहे ना, बोलायला लोकांना असं वाटतं कधी कधी हे खूप रागात बोलतात। नाही महाराज, वो बाहर से देखोगे ना पत्थर जैसे है, लेकिन अंदर जाओगे ना तो मोम बन जाते हैं। इनके दिल के अंदर जाके देखोगे ना मोम है महाराज। क्या बताओ त्यांची, म्हणजे मला माहिती आहे, मी घरी राहिलोय 8-8 दिवस त्यांच्या घरात राहिलोय। त्यांचं प्रेम, त्यांची माणुसकी, त्यांचा भाव खूप मोठा आहे महाराज। जाता जाता भगवान परमात्माने एकदा माझ्यासाठी म्हणायचंय, करके इशारा बुलाई गई रे। आवडेल ना तुम्हाला? सगळ्यांनी टाळी वाजवायच्या, कारण अजून नाही हो, गाडी चालू द्या। पाहुणे आले, आपल्याला सत्कार बी करायचा आणि एक शेवटचा अभंग तेव्हाच म्हणेल सत्कार झाल्यानंतर। मेन महत्वाचा अभंग म्हणजे तुम्ही एवढ्या दिवस आले त्याचं फळ तुम्हाला शेवटच मिळेल हा, म्हणून ते सगळ्यात शेवट करणार आहे हा। सगळ्यांनी टाळी वाजवायची प्रेमाने। थांबा ना, घाई का करता तुम्ही? करके इशारा बुलाई गई रे, करके इशारा बुलाई गई रे, बरसाने की छोरी वो राधा गोरी गोरी। करके इशारा बुलाई गई रे, करके इशारा बुलाई गई रे, बरसाने की छोरी राधा गोरी गोरी। करके इशारा बेटी पण म्हणते टाइम टाइम कोई बात करके इशारा बुलाई गई रे। बोली ऊपर हाथ करके, हाँ करके इशारा बुलाई गई रे, बरसाने की छोरी वो राधा गोरी गोरी। बुलाई गई रे, बुलाई गई रे, बरसाने की छोरी राधा गोरी गोरी। जो गाना मेरो घर नहीं जानो, जो गाना मेरो घर नहीं जानो, ऊंची हवेली बताई गई रे, ऊंची हवेली बताई गई रे, बरसाने की छोरी राधा गोरी गोरी। बताई गई रे, करके इशारा बताई गई रे, बरसाने की छोरी राधा गोरी गोरी। सब सखियन में राधा जो प्यारी, सब सखियन में राधा, सब सखियन में राधा जो प्यारी, सब सखियन में राधा मोहन के मन को भाई गई रे, मोहन के मन को भाई गई रे, बरसाने की छोरी राधा गोरी गोरी। करके इशारा बुलाई गई रे, करके इशारा बुलाई गई रे, बरसाने की